स्वतःचे कार्यालयाचं काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले। ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सुजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली। या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रीमा देवरुखकर उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे हे 42वे वर्ष आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गेली 2 वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात। यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं। यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा निरोगी जीवनाचे महत्त्व सांगे षट फुलाग सख्यांचा। निरोगी जीवनाचे महत्त्व